प्रवीण सिंग परदेशी मुख्यमंत्र्यांचे सचिव त्यांनी हे स्पष्टीकरण दिले की माझे पियुष बोंगीरवार यांच्याशी कुठलेही आर्थिक व्यवहार झालेले नाहीत. मी प्रस्तावित मुंबई नागपूर हायवेजवळची कुठलीच जमीन घेतलेली नाही. गेल्या 5 वर्षात मी कुठलाही जमिनीचा व्यवहार केलेला नाही. पियुष यांनी 2016 मध्ये नव्हे तर 2011, 12 आणि 2013 मध्ये जमीन खरेदी केली. तो व्यवहार आयकर परताव्यात नमूद आहे. संबंधित जमीन मी नाही तर माझा मुलगा पियुषनं खरेदी केलेली आहे, हे अरुण बोंगीरवारांनी म्हटलेलं आहे. तर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जमीन खरेदी करण्यात आली. मला निवृत्त होऊन 12 वर्ष झालेली आहेत आणि या आरोपांवरती मला काहीही बोलायचं नाही. सुनील चव्हाण असं म्हणतात, ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त, शहापूर जमीन खरेदीशी माझा सुतराम संबंध नाही. तो सुनील चव्हाण मी नव्हे. जमीन खरेदी करणारा सुनील चव्हाण कुणी वेगळा असेल. JP डांगे माजी मुख्य सचिव त्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. माझ्या मुलाच्या नावानं शहापूरला जमीन खरेदी करण्यात आलेली नाही. आमचा त्याच्याशी कुठलाच संबंध नाही. कैलास जाधव तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी त्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. माझी किंवा माझ्या भावाची 1 गुंठाही जमीन त्या भागात नाहीये. या जमिनीशी आमचा काही संबंध नाही. सुभाष हजारे असं म्हणतात की माझ्या बाबतीतली माहिती पूर्णपणे चुकीची आहे. शहापूर भागात माझी किंवा माझ्या नातेवाईकांची कोणतीच जमीन नाही.